जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी आणि उपाध्यक्षपदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली। या ठिकाणी मला अध्यक्ष म्हणून काम करण्याची जी संधी सर्व सन्माननीय आमचे देशाचे माजी केंद्रीय मंत्री आदरणीय रावसाहेबजी दानवे साहेब, माजी मंत्री आदरणीय लोणीकर साहेब, माजी मंत्री आदरणीय खोतकर साहेब, सन्माननीय आमचे नेते राजेश भैयाजी टोपे साहेब, सन्माननीय अरविंद अण्णा चव्हाण साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे, सर्वच मान्यवर नेते मंडळींनी जो विश्वास माझ्यावर आणि सन्माननीय उपाध्यक्षताईंवर व्यक्त केला, मी निश्चित या सर्वांच्या या दिलेल्या संधीचं सोनं करून जी जिल्हा मध्यवर्ती बँक जी की एक परंपरागत सर्व पक्षांनी एकत्रित येऊन जिल्ह्याला पुढे नेण्याचं काम सर्व नेते मंडळींनी यापूर्वी केलेलं आहे आणि तोच विश्वास कायम परत माझ्यावर त्या ठिकाणी व्यक्त केला आहे। मी निश्चित या सर्व त्या सन्माननीय नेते मंडळींनी मला काम करण्याची संधी दिली, त्यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली ही बँक आणखीन प्रगतिशील कशी होईल। थोडक्यात सांगायचं झालं तर जुन्या काळामध्ये ही ICU मध्ये असलेली बँक होती, आता कुठं ती ICU मधून बाहेर पडत आहे, परंतु अद्याप तिचा डिस्चार्ज झालेला नाही। तर या सर्व नेते मंडळीच्या माध्यमातून आहे त्यापेक्षा चांगली प्रगती या बँकेची करण्यासाठी मी निश्चित आगामी काळामध्ये सन्माननीय आमच्या उपाध्यक्षताई आणि सर्व संचालक मंडळांना सोबत घेऊन एकत्रित घेऊन आदरणीय दानवे साहेब, लोणीकर साहेब, टोपे साहेब, खोतकर साहेब, कुचे साहेब, संतोष भाऊ दानवे या सर्वच नेते मंडळीच्या मार्गदर्शनाखाली निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही बँक आणखीन चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम आम्ही सर्व संचालक मंडळ मिळून करणार आहोत। या ठिकाणी घेतलेलं आहे, या निर्णयाचं स्वागतच आहे। आता तुम्ही याच्यातून एक गोष्ट घ्या, आम्ही सूत्र आता युवकाकडे द्यायला सुरुवात झालेली आहे बाबूराव। याची सुरुवात रावसाहेबांनी दानवेने अगोदरच केलेली आहे, संतोष पाटलाकडे देऊन आता बाबूरावनी इथून पुढचं राजकारण हे युवकांचं होणार आहे। जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती। गेले अनेक वर्ष ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचं काम आमच्या जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी पार पाडलेलं आहे आणि बँकेमध्ये कुठल्याही प्रकारचं राजकारण न आणता शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय आम्ही सतत घेतलेले आहेत। मागची निवडणूकही बिनविरोध झाली होती। निवडणुकीमध्ये ज्या काही युतीमध्ये गोष्टी ठरल्या होत्या त्या पद्धतीप्रमाणे आजचा हा कार्यक्रम पार पडलेला आहे आणि राहुल भैया लोणीकर आणि मरकळताई यांची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदी सर्वानुमते या ठिकाणी निवड झालेली आहे। मला असं वाटतं सरकारचं धोरण आणि जनतेचं हित आणि शेतकऱ्याचं हित लक्षात घेता अध्यक्ष आणि उपाध्यक्ष त्यांच्या सर्व सहकार्याच्या मदतीनं ही बँक नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करतील असा आमचा सगळ्यांचा विश्वास आहे। आज सकाळी मी खोतकर साहेब, टोपे साहेब, बबनराव, नारायण कुचे, संतोष दानवे आम्ही सारे नेते एकत्र बसून हा निर्णय एकमुखाने केला। या निमित्तानं सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेत। मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि राहुल आणि मरकळताईला विनंती करतो की बँकेचं हित डोळ्यापुढे ठेवून शेतकऱ्याला जास्तीत जास्त कशा सुविधा देता येतील याचा पुढच्या काळात आपण विचार करावा। आम्ही आणि आमचं सरकार तुमच्या पाठीशी राहील असं वचन मी आपल्या सगळ्यांच्या समक्ष त्यांना दोघांना देतो।